सगळ्यात सोपी आणि अतिशय हेल्दी अशी आज आपण रेसिपी बघणार आहे, ज्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. पण व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे सोया चंक टिक्की. एका बाउलमध्ये 2 वाटी आपण सोया चंक्स घेणार आहे आणि ह्यात आता गरम पाणी घालून साधारण एक 10 ते 15 मिनिटं त्याला भिजवत ठेवायचे. गरम पाणी यासाठी की ते लवकर सोक व्हावेत आणि ते नंतर चांगले मऊ सुद्धा होतात. हे बघा, अशा प्रकारे इथे मऊही होतात, थोडेसे फुगलेलेही दिसतात. आता शक्य होईल तेवढं ह्यातलं पाणी काढून टाकायचे आणि मिक्सरमधनं हे फिरवून घ्यायचं. आता यामध्ये 2 ते 3 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालायचे आणि हे सगळं फिरवून घ्यायचे. आता हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. सोया चंक्स आता इथे छान क्रश झालेत. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल कमी जास्त ते घालायचे. जिरपूड घालायचे, थोडीशी हळद घालायचे, हिंग घालायचं थोडंसं, चवीप्रमाणे मीठ आणि आता यामध्ये 3 ते 4 छोटे चमचे डाळीचं पीठ घालायचे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. त्यामुळे डाळीचं पीठ वापरताना शक्यतो आधी 3च चमचे घाला, लागलं तर 4था 5वा चमचा त्याच्यात ऍड करा. हे सगळं मिक्स झाल्यावर एकदा हातावर छोटासा गोळा घेऊन ट्राय करून बघायचा की व्यवस्थित ह्याची टिक्की होते का नाही, की थोडंसं जर तुटतंय किंवा क्रॅक होत असेल तर ह्याला परत एकदा मिक्स करणं गरजेचं आहे. पण इथे आपली टिक्की तर आता व्यवस्थित बनते. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि 5 ते 6 टिक्कीज मी आता इथे तयार करून घेतल्या. फ्राय पॅनला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर ही टिक्की तिथे शॅलो फ्राय करून घ्यायची. टिक्की करताना जास्त जाड करू नका. टिक्की शॅलो फ्राय करताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, जेणेकरून हे आतून सुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल. आता एक बाजू इथे झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल छान रंग आलेला आहे त्याला. अशाच हेल्दी रेसिपीज आत्ताच मी रिसेंटली चॅनलवर अपलोड केल्यात. एक आहे चीज ब्रोकोली टिक्की आणि एक दाखवले मुगाचं दिरडं. तुम्ही जर या दोन्ही रेसिपी बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शनला ह्याची लिंक नक्की मिळेल. सो अशा प्रकारे बाकीची ही टिक्कीज तुम्ही करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की सांगा. एकदा तरी घरी ही सोया टिक्की नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटते ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.